वर्ध्यामधील पावडे चौकामध्ये टायरच्या गोदामाला आग लागलेली आहे। अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। टायरच्या धुरामुळे परिसरामध्ये सगळीकडेच आपल्याला हे लोट धुराचे पाहायला मिळतात। शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय। आगीची दृश्य समोर आहेत। आगीमध्ये लाखोंचे टायर जळून खाक झाल्याची माहिती सध्या पुढे येते आहे। सध्या पोलीस प्रशासन त्या ठिकाणी घटनास्थळी दाखल झाल्याचं कळतंय। वर्ध्यामधल्या आगीतली ही दृश्य आपण बघतो आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी पंकज गादगे सध्या आपल्या सोबत आहेत। पंकज, सध्याची काय स्थिती आहे? नक्कीच गुरुप्रसाद, वर्ध्यातील सोशलिस्ट पावडे चौकामध्ये ही आग लागली आहे आणि पाहू शकता मोठ्या प्रमाणात टायरच्या दुकानाला लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात आगीचे धूर निघत आहे। सोबतच समोर डीपी आहे आणि यशमार्टच्या खाली असलेल्या टायरच्या दुकानाला ही आग लागली आहे। बॅटरी हाऊस सुद्धा समोर आहे। त्यामुळे पोलीस प्रशासन तसेच अग्निशामक दलाच्या वतीने शर्थीचे प्रयत्न करून ही आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। 2 फायर ब्रिगेडचे बंब इथे आलेले आहे। मोठ्या प्रमाणात नागरिक सुद्धा जमले आहेत, परंतु शहराच्या मध्यभागी असलेल्या परिसरामध्ये ही आग लागल्याने एकूणच वर्धा शहरामध्ये खळबळ उडाली आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये कुठेतरी भीतीचे वातावरण, पोलीस प्रशासन तसेच अग्निशामक दलाच्या वतीने व काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने सुद्धा आवाहन करण्यात येत आहे दूर राहण्याचे। त्यामुळे ही जी आग आहे मोठ्या प्रमाणात लाखोचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत असून मोठ्या प्रमाणात ही आग आहे शहराच्या मध्यभागी लागल्याने एकूणच चर्चेचा विषय ठरली आहे। गुरुप्रसाद, पंकज, आता या क्षणाला त्या ठिकाणी कसे प्रयत्न आग विझवण्यासाठी केले जातात, त्यामध्ये काय अडचणी येत आहेत? मोठ्या प्रमाणात शर्थीचे प्रयत्न आग विझवण्यासाठी करण्यात येत आहे। आपण पाहू शकता अग्निशामक दलाच्या वतीने 2 अग्निशामकचे बंब आलेले आहे। मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहे, परंतु धुराचे लोट निघत असल्याने येथे नागरिकांना, अग्निशामक दलाच्या जवानांना काय करावे हे सुचत नाहीये। आतमध्ये जाण्याचा काळाकुट्ट अंधार असल्यामुळे मोठ्या इथे फौजफाटा जमलेला आहे, परंतु आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून आता आग ही कधी आटोक्यात येते हेच पाहणं महत्वाचं असणार आहे। या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून लाखोचे नुकसान झाले माहिती मिळत आहे आणि सोबतच वर्धा शहरातील मध्यभागी ही आग असल्याने नागरिकांमध्ये सुद्धा खळबळ माजली आहे। गुरुप्रसाद, पंकज, शहराच्या मध्यभागी लागलेली हा आग आहे। आजूबाजूला बरीच गर्दी सुद्धा दिसते आहे। कसा हा सगळा परिसर आहे? आजूबाजूला नेमकं काय काय आहे? आपण पाहू शकता आजूबाजूचे दृश्य मी माझ्या कॅमेरामॅनला दाखवायला लावीन। मोठ्या प्रमाणात शहराच्या मध्यभागी आग लागल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक जमलेले आहे। अग्निशामक दल असो, पोलीस प्रशासन असो व बघ्यांची मोठी गर्दी झालेली आहे। पोलीस प्रशासनाच्या वतीने सुद्धा मोठ्या प्रमाणात आवाहन करण्यात येते आहे की दूर राहावं, शहराच्या मध्यभागी असल्याने सुद्धा आहे। वर्ध्यामधली दृश्य आहेत। वर्ध्यामध्ये ही आग लागलेली आहे आणि त्यासाठी आता शर्थीचे प्रयत्न आग विझवण्यासाठी केले जातात। अग्निशमन दलाच्या 2 गाड्या त्या ठिकाणी घटनास्थळी आहेत। धुराचे लोट मोठ्या प्रमाणावरती आपल्याला या दृश्यांमध्ये दिसतात। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातो। धन्यवाद पंकज या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।